आता पहिला एक अकरा. धन्यवाद देतो ना एकट महाराजांना. आमच्या गावचं नाव घेतलं जरा हे केलं उच्चार तुमच्या गावातील. धन्यवाद एकट महाराजांना. पुंडलिका वरदे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम एकले रामे आपण मारिले न लागता क्षण मुक्त करून जनता देवचा दान दिदले जीवदान दिले बर का. एकल्याने प्रभू रामचंद्रानो 14,000 एवढे राक्षस मारले गेले आणि राक्षस मारले पण खरगोशे सुद्धा मारले. ऐकून हे तळमळी लंकाना सीता हरणाशी उदत क्षणार्थ करवाला. राजा रावणाला ही मात कळाली. राजा रावण तळमळू लागला. काय करावं आता काय करावं. आणि म्हणून असणारा त्याचा सूड घेण्यासाठी सर्व काही ही शूर्पणखा छळण करण्यासाठी आले. पण देवामुरी छळण जमते का. छळण तुम्हा आम्हाला जमतो पण देवाला 3 गोष्टी जमत नाहीत. अभिमान कपट आणि छळण हे काही जमत नाहीत बर का. म्हणून पण इथं लक्ष दिला मारिताची देखता सीता उल्हासिया तोच्या मागे कांचोळेसी श्रीराम त्याशी मारू कपट चांगलं नाही. कपट केलं. राजा रावणानं सांगितलं होतं कपट करावं लागल. मारीचं सांगितलं कपट जमणार नाही पण नाही केल्यामुळं करावं लागलो. सुंदर असा काय झाला मृग झाला आणि सीता मातेचं मन त्याच्या कोणावर गेलं हरणावर. आणि म्हणून असणारे ते दिसत होतं कसं स्वान्यासारखं. नुसतं स्वान्यासारखं दिसलं मन गेलं की वनवास. आता आपल्याला काय आवडत आहे आपली आपण जाणून घ्या चला. मायेचा मरगाने गे मायरिया राम काढून नेला दोरी जटायूच्या रोगेला वनांतरी सीता सुंदरी एकलिया. बरोबर आहे. मोका साधला राजा रावणानं आणि असणारा जटायू पक्षी जो संरक्षणाला होता तो पोटासाठी चरण्यासाठी बाहेर गेलेला आणि त्या ठिकाणी असणारा संदेश साधले आणि राजा रावणानं काय सांगितलं लक्ष्मण ऐकून माया मृग वचना त्याचे करुण्या छळना दिला दौडून सीतेने. आणि संरक्षणला लक्ष्मणजी होते ना परंतु असणारा शब्द बोलून असणार सांगितलं लक्ष्मणा तुम्ही इथे थांबू नका. का बरं कारण पुढे रामायण घडायचं होतं म्हणून अपशब्द बोलले. लक्ष्मणजी रडत रडत रावण एवढी कप्य करी हरवी जानकी सुंदरी जटायू धावला जळ करी त्याची मारी रावण. बरोबर आहे ना. मग आडवा आला जटायू धावा ऐकला सीता मातेचा आणि तो भक्तांना सवागावं लागतं. देहे जावा द्वारा हो पांडुरंग जड भाऊ आपल्या मालकाची असणारी सीता सुंदरी राजा रावण घेऊन चालला. खूप असणार घनघोर युद्ध झालं पण राजा रावणानं कपटानं त्यांचे पंख चेटून मारलं. रामाला धावून तव जटाविचे होता प्राणोत्तरामन करून त्याचे उदाहरण पुढे आपण चालिला. तुम्ही म्हणता पाठीमागची कथा असावी कशी आली. हे असणारे हनुमंत भरताला कथा सांगतात. प्रभू रामचंद्र ज्या वेळेस आले त्यावेळेस रक्ताच्या धारुळ्यामध्ये जटायू पडला होता. आता प्रभू रामचंद्राचा हात लागल्यानंतर काय शक्य नव्हतं पण सांगितलं देवा आता तुम्ही माझा मुंडक जर तुमच्या मांडीवर घेतलंय असं मरण मला पुन्हा येणार नाही. म्हणून असणार माझा आता तुमच्या हातानं इथंच होऊ द्या. आता पाया विना मोदळा कबंद गिरावयाला रामिनी जबाने दिला पाठविला वैकुंठा. ते मदतच असणार लंगड पांगड आणि बिगड हाताचं आलं आणि असणारा हात पसरून धावू लागलं. प्रभू रामचंद्राने एकच बाण काढला. एक बाणी ना त्याच्यामुळे दुसरा बाण सोडायची गरज नाही. तुम्ही म्हणता प्रभू रामचंद्राने एक एक शब्द सांगितले त्याच्यात काम झालं आणि आमचं का काम व्हायना. आम्ही तर 10 बऱ्या पावसाला हाका मारतो यायना काय यायना शक्ती नाही. मग तुम्ही सांगितलंय बळे बेन शक्ती बोलो नाही येणार आहे पाऊस 2 दिवसात पाऊस येणार आहे. तिरी महावीरा मी भेटलो वाहणारा स्वामी मिनला रामचंद्र
लागे थोर आमची आणि परमरामचंद्राची ओळख नव्हती, पण ओळख झाली आणि परमरामचंद्राचे आम्ही सेवक झालो. अशी असणारी कथा रामकथा भरताला सांगू लागले. माली सूर्यवा बैरा भारी दार राजे हिरोनी करी आमा गालनी बाहेरी राजे करी किसकेंदे. आणि मग वालीची आणि परमरामचंद्राची सारखी गती झाली. आणि तुम्हाला खरं सांगायचं जर झालं ना, ज्याला पत्नी नाही त्याला विचारा जाऊन काय दुःख आहे ते. आपण म्हणतो देव रडावा, आपण सुद्धा रडतो, माणसं असून सुद्धा रडतो, कारण ही परिस्थिती तशी. आपण देवाला कशाला नाव ठेवतो. एवढी असणारी फजिती झालेली होती बरं का. रामासिया रामे कुळाविले आमासिया मारुनी वाळीची चुरी वासी स्थापिले. आणि मग असणार त्या वालीला सहकार्य केलं, सुग्रीवाला सहकार्य केलं, वालीला मारलं बर का. आणि राज्य असणारे सुग्रीवाला दिलं. परमरामचंद्रांना अशी कथा बोलतात. राजा करुणी सीता सुतीच्या काजा जड करी पाठविला ओजा सांगा ते मग दिले. आणि मी मला संघ दिलं ना काय करावा. आणि माझ्यावर असणारं पूर्ण काम सोपविलं. का सोपविलं तर विश्वास होता. विश्वास पाहिजे बर का. परमार्थ करीत असताना देवावर विश्वास जर नसेल, ढोंगी परमार्थ चालू झाला तर देव त्याला कधीच पावत नाही. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेचे फळ. निश्चय असला पाहिजे आणि दृढ भाव असला पाहिजे. चला पुढे. सीता सुती आणि लितिया मग निघाले लवलाई कपी सैन्य चालवित पायी दोही बाई रघुराजा. परमरामचंद्राने मोठं सैन्य जमवलं. कोट्यावधी सैन्य आहे. सीताची सुधी घेऊन आलो आणि परत राजा रावणावर आक्रमण करीत चाललो. विभीषण शिकवी रावणाशी न माने तो त्याच्या वचनाशी लाता आणि तल्या त्याशी दादा, आला रामापाशी. हे चांगलं नसतं दुसऱ्याची पत्नी चोरून आणणं. आणि या ठिकाणी ज्या परमरामचंद्राची सीता आहे ती देऊन टाक. इथं खरं बोललं की सख्या आयला राग येतो. इथं भावाला तसंच झालं. खरं सांगितलं असणारच आणि खरं पटलं नाही. त्या असणाऱ्या राजा रावणाने लाता आणल्या राज्याच्या बाहेर. परिमिता अति पर्वत जेलिता सागरी गालित तवरिता हेळची सेतू बांधिला. रामाच्या नावाची ताकद. रामात ताकद नाही एवढी असणारी नामात ताकद आहे. म्हणून तर सांगितले ना हरी हरी तुम्ही मानारे सकळ. आणि काय होतो हरी हरी म्हणल्यानंतर तर त्या ठिकाणी असणारे दुरी नाही देव त्याला. देव आपल्या पैसे पण भक्ती भावना नामस्मरण घ्यावं लागतं. अलंकाला वानेरा प्रवेशला दुर्ग आई लावणी वस्तू सवेग आणि त्या लंकेमध्ये गेलो. एवढे वानर होते. काही शिखरावर चढले, काही माळ्यावर चढले. राजा रावणाच्या त्या लंकेची नासधूस सुरू केली. सैन्य भाऊसाल मरता कृपा उपजली भगवंता एकाजी आपला दाता लोका समजता केवी मारू. खूप असणार हाणू लागले, मारू लागले, राक्षस मरू लागले. पण परमरामचंद्र आमचे दयाळू आहे. कृपा उपजली आणि म्हणले एक वेळेस त्याला सांगावं की विनाकारण लोक मरू लागलेत, युद्ध थांबवावं. श्रीराम दीन दयाळ श्रीराम सवेशनाळ.